महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या नजरा पुन्हा एकदा बँक खात्याकडे खेळले आहेत। जानेवारी महिन्याचे 1500 रुपये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले असले तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता अद्यापही जमा न झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। नेमकं काय घडलं, 2 महिन्यांचा हप्ता का अडकला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तो कधी मिळणार? राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळत आहे। पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट 1500 रुपये जमा करण्याची तरतूद या योजनेत आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता नुकताच अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्याने समाधान व्यक्त होत असतानाच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता काही महिलांना मिळाला नसल्याची तक्रार समोर येत आहे। हप्ता का अडकला? अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक प्रकरणांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे हप्ते थांबले आहेत। बँक खाते आधारशी लिंक नसणे, नावात तफावत असणे, चुकीचा खाते क्रमांक किंवा दस्तऐवज पडताळणी अपूर्ण असणे ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत। तसेच काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, सर्व्हर अपडेट किंवा डेटा पडताळणी प्रक्रियेमुळे देखील निधी वर्ग करण्यात विलंब झाल्याचे सांगितले जात आहे। शासनाकडून निधी मंजूर झाला असला तरी लाभार्थ्यांची माहिती पूर्णपणे सत्यापित झाल्यानंतरच रक्कम खात्यात वर्ग केली जाते। 2 महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार का? महिलांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये एकत्र मिळणार का? याबाबत प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि सर्व कागदपत्रे योग्य आहेत त्यांना थकीत हप्ते पुढील टप्प्यात एकत्रितपणे जमा केले जाण्याची शक्यता आहे। मात्र ज्यांची माहिती अद्याप अपूर्ण आहे त्यांनी तात्काळ आपले कागदपत्रे अद्ययावत करणे आवश्यक आहे। काय करावे? आपल्या बँक खात्याची आधारशी लिंक तपासा। नाव, जन्मतारीख आणि खाते क्रमांक अचूक आहेत का ते खात्री करा। ग्रामसेवक, महा ई-सेवा केंद्र किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन ई-केवायसी पूर्ण करा। मोबाईल क्रमांक बँकेशी लिंक आहे का ते तपासा। अनेक वेळा केवळ लहानशा त्रुटीमुळे हप्ता अडकतो, त्यामुळे तक्रार करण्यापूर्वी आपली माहिती अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे। पुढील हप्ता कधी? शासन स्तरावरून मिळालेल्या संकेतांनुसार पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया वेगाने सुरू असून लवकरच अनेक महिलांच्या खात्यात थकीत रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान महिलांनी अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचीच प्रतीक्षा करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। जानेवारीचा हप्ता जमा झाला असला तरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी ही परिस्थिती तात्पुरती असल्याचे संकेत मिळत आहेत। ई-केवायसी किंवा तांत्रिक कारणांमुळे निधी थांबला असला तरी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 2 महिन्यांचा हप्ता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। लाडक्या बहिणींनी घाबरून न जाता आपली कागदपत्रे तपासावीत आणि अधिकृत मार्गानेच माहिती घ्यावी, कारण शासनाचा उद्देश स्पष्ट आहे, पात्र प्रत्येक महिलेला तिचा हक्काचा लाभ देणे।